नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्यातला मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीच्या सरकारने अतिशय अभ्यासपूर्वक आणि मराठा समाजाला जो 40 वर्ष न्याय मिळाला नाही त्या पद्धतीनं आणि योग्य दिशेने सोडवला. पण काही लोकांच्या पोटात दुखतंय, काही लोकांना तो मुद्दा हातातून जातोय की काय, किंवा हे वातावरण लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ताणवायचे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षांनी सुद्धा वेगवेगळे स्टेटमेंट द्यायचे, त्यातून मराठा समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचे, अनेक वादग्रस्त विधानं करायचे, किंवा जे आंदोलन मराठा आंदोलन जे सुरू होतं त्याच्यामध्ये जे काही मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मनोज जरांगे बरोबर काही काम करत होते, हे अतिशय मनोज जरांगेंचे सुद्धा विश्वासू लोक आता बाहेर येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेताना आपण बघतोय. हे पण एकमेकांना उघडं करण्यामध्ये ते धन्यता मानतात. खरं तर आरक्षणाचा मुद्दा अतिशय यशस्वीरित्या पार पडलाय. मराठा समाजाला कधी नव्हे असं आरक्षण, ऐतिहासिक आरक्षण मराठा समाजाला मिळून देण्यामध्ये भूमिका एकनाथ शिंदेंनी अतिशय चांगली बजावली. आणि त्यामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील, यांची पण भूमिका चांगली राहिली. किंवा मराठा समाजाला टिकणारं, सुप्रीम कोर्टात टिकणारं आणि कायदेशीर कसोटीतून जाणारं आणि भरभक्कम असं आरक्षण मिळावं, ही जी त्यांची भूमिका होती ती सुद्धा त्यांनी अतिशय योग्य दिशेने पार पाडली आणि ती टिकवण्याची सुद्धा त्यांची भूमिका आहे. आता उद्या याला हायकोर्टात चॅलेंज होईल, सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल आणि मग समाजाचे हे जे आपण दिलेलं आरक्षण आहे, लोकांची फसवणूक आपल्याला करायची नाही. त्यासाठी जे काही विधिवत ज्या गोष्टी आहेत, कायदेशीर तरतुदी, त्या संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे, शिंदेंची आहे, फडणवीसांची आहे किंवा अजितदादा पवारांची आहे आणि त्यांनी सुद्धा ते पार करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. पण आता बऱ्याच लोकांना याच्यामध्ये आपले दुकानं बंद होतील की काय अशी भीती पण वाटते. आणि मनोज जरांगे बरोबर जे असलेले कार्यकर्ते, त्याच्यामध्ये श्रेयवादाच्या लढाया, एकमेकांचे वाद विवाद किंवा उणे धुणे काढण्यामध्ये सुद्धा धन्यता मानतात. आता मनोज जरांगे बरोबरच काम केलेल्या ज्या त्यांच्याच कार्यकर्ती, आता संगीता वानखेडे म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्यांचं पण मनोज जरांगेंच्या बाबतीत अतिशय विद्वेषपूर्ण जी काही भूमिका आहे, त्यांनी पण सांगितलं की मनोज जरांगे हा माणूस अतिशय वेडा माणूस आहे आणि यांनी समाजाला अक्षरशः वेडं बनवलं. याच्याकडे कुठली भूमिका नाही, दिशा नाही आणि समाजाला फक्त वेठीच धरलं. आता आपल्याला आरक्षण पाहिजे होतं, आरक्षण मिळाले. आपल्याला जे पाहिजे होतं ते आरक्षण आपल्याला राज्य सरकारने दिले. आपला संघर्ष अतिशय चांगला झाला, मोठा झाला. आता आपण आरक्षण करून आणि तेच परत वारंवार बोलून जनतेचा वेळ का घ्यायचा? आपल्याला आरक्षण पाहिजे होतं, मिळाले. ते कशातून आणि कुठून हे देण्याचं काम सरकारचं आहे. आपण ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे हा हट्ट कशाला करायला पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य संगीता वानखेडेंनी व्यक्त केलं. आणि मग व्यक्ती स्वातंत्र्य, संगीता वानखेडे पण मराठा समाजाचे आहे आणि त्यांनी पण जरांगे पाटलांबरोबर काम केलेले, ही सगळी दिशा देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेले आहे. आणि मग जेव्हा जरांगे पाटलांचा हेतू स्पष्ट होत नाही, जरांगे पाटलांच्या वारंवार बदलत्या भूमिका ह्या जेव्हा जनतेसमोर येतात, तेव्हा लोकांना पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा यायला लागलाय. त्यामुळं
हे कार्यकर्तेच जरांगेपासून आता बाजूला जाऊन वेगळी भूमिका घेतात, ते लोक त्यांना ट्रोल करतात. तेच त्या संगीता वानखेडे काय बोलतात ते बघा. हे मनोज जरांगेचा विरोध करते तेव्हापासून तर मी सांगू शकत नाही तुम्हाला, इतकं ट्रोल केलं जातंय मला. अक्षरशः माझ्या लेकी, मी तुम्हाला खोटं सांगत नाही दादा, की झोपत नाहीत होत्या की ही काही करेल का. एक 13वीला आहे, एक 11वीला आहे, त्यांना कळतंय. सोशल मीडिया ज्या वेळेला त्या बघतात ना, इतकं घाण बोलण्यात येतं मला, इतकं घाण. हे कुणाकडनं आहे? हे मनोज जरांगेचे कार्यकर्ते, सगळे मनोज जरांगेचे कार्य. तुम्ही कमेंट बघा दादा, कमेंट बघा तुम्ही. असं ना सुचत नाही, डोकं बंद पडते. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, ही संस्कृती आहे महाराजांची. महिलांना तुम्ही इतक्या घाण. ठीक आहे ना, नाही पटत तुम्हाला ना, तुम्ही बघू नका त्या बायकांचं, बघू नका. बोला तुम्ही, वाद कोणचा आहे, वैचारिक आहे ना, वैचारिक उत्तर द्या तुम्ही किती. आणि मग ज्या वेळेला मी घाण बोलते त्यावेळेला संगीता वानखेडे घाण. म्हणजे तुम्ही पुरुष मंडळी आहे, तुम्ही लायसन काढलेलं आहे का घाण बोलायचं? आता त्यांच्या मते त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. त्यांनी इतक्या दिवस आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्यांनी सांगितलं की थांबायला पाहिजे. तर तुम्ही त्यांना ट्रोल करणार. मराठा समाजाचेच काही जे बंधू भगिनी असतील त्याच त्यांना शिव्या देणार. माझा त्यांची परिस्थिती गरिबीची आहे, घरामध्ये छोटे छोटे मुलं आहेत आणि लोक शिव्या देणार. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रात्र रात्र झोप येत नाही. याच्या पाठीमागं कोणाचा तरी हात आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये शरद पवारांचा हात आहे. शरद पवारांचेच फोन जरांगे पाटलांना येत होते. इतकं मोठं आंदोलन करण्यामध्ये शरद पवारांची रसद होती. अशा पद्धतीचा आरोप सुद्धा संगीता वानखेडेंनी केलेला आहे. मग आता काही लोकांना त्यांची भूमिका पटली नाही, काही लोकांना पटली. मग काही लोक शिव्या देणार. जर जरांगे पाटलांचं आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून किंवा त्यांचं पुतळ्याखाली बसून जर जरांगे पाटील करतात किंवा छत्रपतींचं नाव घेऊन, छत्रपतींचा आसरा घेऊन करतात, तर एका महिलेला अशा प्रकारच्या शिव्या किंवा अशा प्रकारचं ट्रोल करणं किती बरोबर आहे, हा सुद्धा मराठा समाजाने विचार केला पाहिजे. संगीता वानखेडे सुद्धा आपलीच एक कुणीतरी बहीण आहे. आपण तिला अशा प्रकारच्या घाणेरड्या शिव्या का द्यायच्या किंवा ट्रोल का करायचं? प्रत्येकाचं काही वेगळं म्हणणं असू शकतं आणि तिने काय असं वेगळं बोलले? मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं, सरकारने आरक्षण दिले. हा तुमचा अट्टास का की याच्यातूनच पाहिजे आणि त्याच्यातूनच पाहिजे? ही भूमिका फक्त काही गोष्टी निवडणुकीपर्यंत ताणवायच्या. हे सगळं एका बाबतीत असंही म्हणावं लागेल की ज्या प्रकारे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन हे वारंवार घडत असतं, मग उत्तर प्रदेशची निवडणूक येऊ किंवा लोकसभेची निवडणूक येऊ, या अशा प्रकारचे टूलकिट आपण देशामध्ये बघितलेले. तर शंका अशी लोकांना येते की हे महाराष्ट्रात सुद्धा हे जे काही टूलकिटचं प्रमाण वाढतंय का, याचा वेगवेगळ्या माध्यमातून उपयोग होतोय का? जरांगे पाटलांच्या भाषा, जरांगे पाटलांचं शिव्या देणं, जरांगे पाटलांचं आवारचे बोलणं, कोणालाही काही बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण माध्यमांमध्ये पाहून झाल्या. माध्यमांनी सुद्धा त्यातमध्ये सारखं जरांगे पाटलांच्या पुढं लाईव्ह देणं, त्याच्यामुळं काही गोष्टींचं महत्त्व वाढून गेलं. आणि जरांगे पाटील कधीतरी तुकाराम महाराजांच्या बाबतीत पण वाईट बोललेले. हे हरिभक्त पारायण अजय महाराज बारसकर यांनी सांगितलं की जरांगे पाटलांना जेव्हा आम्ही पाणी प्या वगैरे वगैरे म्हणत होतो आणि मग जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही देऊवरून आला असाल, मी संत बिंत गेले खड्ड्यात, मी काही या सगळ्या गोष्टी मानत नाही, मी पाणी पिणार नाही. या अशा गोष्टी जरांगे पाटलांनी करायला नाही पाहिजे. आणि संत बिंत जे काही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं आपण जे श्रद्धास्थान आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जे विचार अभंग त्यातून आपण जे काही आजही नित्यक्रमाने मार्गक्रमण करत असतो, संतांच्या बाबतीत आपण काय बोलावं काय बोलू नये. त्यामुळं जरांगे पाटलांनी अशा पद्धतीने संत बिंत म्हणणं किंवा संत फिंत म्हणणं बरोबर नाही.
आणि त्यांनी ती माफी पण मागितली, पण ती माफी कशा पद्धतीने जरांगे मागतात, एकदम माफी मागतोय म्हणजे मी काहीतरी उपकार करतोय अशी भाषा जरांगे वापरतात. त्यावेळेस जर महाराजांच्या बद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चरणी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय, आयुष्यातली पहिली माफी. हो, इतकं मानतोय मी त्यांना, मी प्रसार करतोय त्यांचा. वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या येऊ, विद्रोही नाही, विनाशी नाही. त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्या बद्दलचा मी कानाला हात लावून हे सांगितलं ना, त्याबद्दल बाकीचे विषय हे चालणार आहेत. त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे. आपल्या प्रकारचे राजकीय नेते सुद्धा याच्यामध्ये पोळ्या पाचतात. मग विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत विधान परिषदेमध्ये एकमताने बिल पास करायचं, बाहेरबाकी सांगायचं मराठा समाजाला सरकारने फसवले, भूमिका वेगवेगळी, सभागृहात वेगळी, बाहेर वेगळी, कधीतरी वेगळंच काहीतरी बोलायचं, समाजाला कुठलीही दिशा देण्यासारखं काही वक्तव्य करायचं नाही आणि वारंवार वेगळ्या भूमिका घेऊन समाज कायम वेठीस ठेवायचा, कुठलंही मार्गदर्शन करायचं नाही. जर तुम्हाला प्रत्येक पक्षाला जर मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे, इतक्या दिवस मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध झालं नव्हतं, ते आता झालंय. आणि प्रत्येकाला जर मराठा समाजाच्या राजकीय या सगळ्या गोष्टीवर भाष्य करायचे, मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे, प्रत्येक जण दाखवतो की आम्ही कसं मराठा समाजाचे हितेशी आहे, तर मग भूमिका वेगळी का? मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकच भूमिका का घेतली नाही? तर ती घेतली जात नाही, कारण हे श्रेयवादाच्या लढायामध्ये मला कमी का त्याला जास्त अशा या भूमिकेमध्ये मराठा समाज होरपळला जातो. आणि हे तुम्हाला वेगळं काहीच सांगणार नाही. हे आम्ही हे केलं होतं, त्यांनी ते केलं, हे कमी आहे, ते जास्त आहे, बिल बाकी सर्वांनी पास केलं, मतदान केलं, असंही म्हणायला काय हरकत नाही. आता राष्ट्रवादी शिल्लक गटाचे जे काही रोहित पवार, त्यांनी तर बाहेर येऊन लगेच शोध लावला की मराठा समाज जर 28% आरक्षण आम्हाला 10%च का, किंवा मराठा समाजाला 10%च का? आता रोहित पवार प्रत्येक बाबतीत लगेच बोलतात. आता मराठा समाजाची संख्या त्यांनी कुठून आणली आणि 10% दिले हे पण मान्य केलं. फक्त त्यांना याच्यामध्ये मिठाचे खडे टाकून लोकांमध्ये फक्त गैरसमज निर्माण करायचा आहे आणि हे आंदोलन कसं लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ताणवेल, याच्यामध्ये सरकार कसं अडचणीत येईल, असे वेगवेगळे प्रकारचे विधानं करून फक्त लोक याच्यामध्ये आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा सपाटा लावतात. आता तवा तापलेला आहे, मग त्याच्यावर आपली भाकर भाजून घ्या, अशा प्रकारचे विधानं करून कार्यक्रम चालू आहेत. त्यामुळं समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ते मिळणारच आहे. आता तो प्रश्न जवळजवळ मिटलेला आहे. आता जबाबदारी मराठा समाजाची राहिलेली नाहीये. मराठा समाजाने आता कुठलंही आंदोलन किंवा रास्ता रोको करण्याची गरज नाही. मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकारने दिले आणि ते टिकवण्याची, मग हायकोर्टात असेल किंवा सुप्रीम कोर्टात असेल, ही टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्य सरकार त्याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहे. उलट आपण आता शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे, कायदेशीर मार्गाने गेलं पाहिजे. सरकारच्या पाठीमागं फक्त रेटा लावला पाहिजे की आमचं आरक्षण तुम्ही जे दिलेले हे रद्द होता कामा नये, याच्यासाठी तुम्ही तरतूद करा, याच्यासाठी तुम्ही अभ्यासपूर्व चांगलं स्टेटमेंट करा, किंवा जे काही कधी याचिका दाखल होतील तर त्याच्या संबंधी मराठा समाज टिकवण्यासाठी प्रयत्न करा, अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. पण तशी घेतली जात नाही आणि हे लोक या मराठा समाजाच्या भोळ्या भावळ्या लोकांना फसवण्याचा एकंदरीत प्रयत्न करत असतात. तेच कुठंतरी थांबलं पाहिजे, इतकंच आपलं म्हणणं आहे. बाकी जनता सुज्ञे, जनतेला सर्व समजत असतं. या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच
मराठा समाजाच्या जनतेनं करायचं आहे, करतील. आपली तर अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकोप्याने राहतील, इतकी आपण अपेक्षा करू शकतो. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.